बटर बनवते. आणि माझ्याकडे 2-3 दिवसाची साय आहे. मला व्हाईट बटर पाहिजे ना, ते मी व्हाईट बटर बनवून घेते. त्यामध्ये थंड पाणी टाकून थोडंसं मिक्सरला लावून घ्यायचं. तर आता मी मिक्सरला लावून घेते. तर पहा इथे आपला बटर मिक्सरला लावून झालेला आहे. हा पहा व्हाईट बटर आपला. तर मी आता याला काय करते, छान मी थंड पाणी मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं, तर याला थोडंसं आपण धुवून घ्यायचं बटरला. हे बघा अगदी माझ्या मुठभरपेक्षा जास्त निघालं बटर. तुम्ही पण असेल साई तर तुम्ही घरी बनवून बघा असं बटर. साईचं तूप तर आपण बनवतोच, ते पहिल्यांदा असं बटरच बनवतं ना. याला चांगलं असं थोडंसं दाबून असं चोळून धुवून घ्यायचं याला. जे कुठे जर साईचा वास वगैरे जर येत असेल तर तो निघून जातो. घरगुती बटर आहे की नाही छान. तर आता मी ह्याला छान असं वाटीत काढून घेते. बघा थंड पाण्यामुळे याचा गोळा पण झाला. त्याला थोडंसं असं पाणी निथून थोडंसं पाणी निथळून घ्यायचं त्याचं. जितकं निघेल तेवढं आणि निघायलाच पाहिजे थोडं पाणी घ्यायचं असं. आताच्या गरमीने पुन्हा ते मेल्ट होतं, काही हरकत नाही. पुन्हा आपण ते फ्रीजमध्ये ठेवू. ते बघा असं आता गोळा झालेला आहे छान. ह्याला मी आता एका वाटीमध्ये ठेवते.